सर, आज आपण इथे पत्रकार भवनात प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचा आपला उद्देश काय होता? काय आपली नेमकी मागणी आहे? काय म्हणतो? सर, माझे नाव युगल किशोर पडोळे आहे. आम्ही आधार नगरीमध्ये 3 वर्षापासून राहत आहोत. आधार नगरीमध्ये अजूनपर्यंत पाण्याची टंचाई आहे. अजूनपर्यंत पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करून नाही दिलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही इथं पत्रकार परिषद घेत आहोत. आणि या पत्रकार परिषद अगर प्रशासन आमचे जर ऐकून घेणार नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. कारण पाणी ही आमची मूलभूत हक्क आहे आणि आमचा मूलभूत गरज आहे. आणि तेच गरज प्रशासन हे करत नाही. आणि मुख्यमंत्र्याच्या आम्ही क्षेत्रात राहून, जिल्ह्यात राहून आणि समीर मेघे साहेबाच्या क्षेत्रात राहून जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आमच्यावर प्रशासन अन्याय करत आहे असं आम्हाला वाटत आहे. म्हणून आम्ही अन्यायाच्या विरोधात येण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत. सर, आपण आपल्या स्थानिक आमदारांशी किंवा कोणी मंत्र्यांशी या निमित्ताने भेट झाली आहे का? सर, आम्ही आमच्या स्थानिक आमदाराला आतापर्यंत 4 वेळा भेटलेलो आहोत. त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबासोबत आणि तहसीलदार आणि BDO साहेबासोबत पण त्यांनी आम्हाला समजा भेटवून दिला आहे. परंतु ते तात्पुरती व्यवस्था करून देतात. पर्यायी व्यवस्था म्हणजे करून देत नाही. कायमस्वरूपी व्यवस्था अजूनपर्यंत ते करून देत नाही. नेमकी ही प्रॉब्लेम कुठली आहे? कुठला एरिया येतो? काय? सर, हे डोंगरगाव वरून 3 किलोमीटर कानोली म्हणून गाव आहे. तिथं PMY अंतर्गत तिथं 3,500 लोकांचं तिथं आशियाना श्री दीपक निलावर साहेबांनी बांधून दिलेलं आहे. तिथं गरीब लोक, गरजू लोक, ज्यांचा 5-7 ज्याचा 10-12 हजार रुपये पगार आहे, अशा गरजू लोकांना तिथं 7.5 लाखात घर दिलेलं आहे. तिथं कमी किमतीत घर भेटत होते आणि प्रशासन तिथं पाण्याची व्यवस्था करून देईल असं दीपक निलावर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. म्हणून आम्ही तिथं तर गव्हर्नमेंटची व्यवस्था येणारच, पाण्याची टंचाई भासणार नाही. म्हणून आम्ही तिथं सगळे गरीब लोकांनी आम्ही तिथं हे घेतलेले आहोत, घरे घेतलेले आहोत. विधायक साहब ने हमको बोला है कि 2 दिन में मीटिंग है, मैं कुछ नहीं कुछ करूँगा, ऐसा उन्होंने आश्वासन दिया है. लेकिन अभी तक 3 साल हो गए, लेकिन कोई ऐसी उन्होंने ठोस सबूत हमको दिया नहीं. दीपक निलावर यांनी तुम्हाला काही कमिटमेंट केलं होतं का की पाणी आणि बाकी सोयी बरोबर राहतील? दीपक निलावर सरांनी आम्हाला कमिटमेंट केलं होतं की पाणी आणि हे व्यवस्था राहील, परंतु ही व्यवस्था तुम्हाला गव्हर्नमेंटच करून देईल. कारण मी गव्हर्नमेंटला लेटर दिलेलं आहे. गव्हर्नमेंटनी मला पण लेटर दिलेलं आहे की तुम्ही गरीबाचे घर बांधा, व्यवस्था आम्ही करून देऊ असं आम्हाला त्यांनी अनेकदा मीटिंगमध्ये सांगितलं होतं. आता पाणी पुरवठा कसा होतोय तुम्हाला? आता पाणी पुरवठा कसा? आता सध्या पाणी पुरवठा दीपक निलावर साहेबांनी इथं विहीर बांधलेली आहे नदीजवळ. त्या विहिरीचं पाणी येते, परंतु ते अपुरच पडते. त्याच्यामुळे टँकर चालू केलेले आहेत 12-13 दीपक निलावर साहेबांनी आणि टँकरने आम्हाला पाणी पुरवठा. आता किती नागरिक राहता तुम्ही? आता सध्या आम्ही 800 लोक तिथं राहत आहोत. आम्ही समोरची मागणी तुमची? सर, व्यवस्था अगर प्रशासनाने नेहमीकरता करून जर नाही दिली तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि रस्ता रोको पण आंदोलन करू. कारण पाणी ही खूप काळाची गरज आहे आणि आमचा तो मूलभूत अधिकार पण आहे. आणि प्रशासनाला जाण यायला पाहिजे की इथं हे गरीब लोक राहतात, यांची पर्यायी व्यवस्था करून दिलं पाहिजे म्हणून. पण प्रशासन करून देत नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला शेवटी उपाय तोच राहणार.